जय श्रीराम मित्रांनो, तर आपण ह्या रूम मध्ये आपण रात्री थांबलो होतो. पाहू शकता 2 दिवस आपण ह्या रूम मध्ये थांबलेलो आहे. यमुनोत्रीच्या 14 किलोमीटर अलीकडे हनुमानचट्टीमध्ये. तर काल आपण यमुनोत्रीला गेलो होतो. पाहू शकता डोंगरावर आहे हनुमान मंदिर, तिथं जायचं होतं पण सर्व सामान घेऊन वर जायचं शक्य नव्हतं. रूम घ्यावा लागला. तर पाहू शकता डोंगर आहे. तर आता आपली रामप्यारी तयार झालेली आहे निघण्यासाठी. आता आपला परतीचा प्रवास आहे बडकोटमध्ये जाणारे. लवकरच संध्याकाळपर्यंत चला भेटू संध्याकाळी. होतो पाहू शकता नदीचा प्रवाह त्या साईडला चालला होता त्या घराच्या खेटून. तर ती बिल्डिंग पडू पण शकते, त्याच्यामुळे आता इथं काम चालू आहे. तर मोठ्याले दगड उचलून पलीकडे साईडला टाकतात, त्याचा प्रवाह इकून चालू होईल मग असा. तर पाहू शकता पुढं वरचं लँडस्लायडिंग झालेलं आहे, ते सर्व खाली आलं आहे नदीमध्ये. तर आता आपण परतीचा प्रवास करत आहे. तर या ठिकाणी आपण रात्री थांबलो होतो, 1 दिवस मुक्काम केला होता या ठिकाणी. पाहू शकता अशा प्रकारे लँडस्लायडिंग होत असतात. तर हे पाहू शकता एकदम मलवा एकखटी खाली येऊ राहिलाय पाण्यासकट. तर या साईडला वरून एकदम एकखटी ढसळून राहिलाय ते डोंगर, आणि या साईडला खाली आल्यानंतर 2 ठिकाणी इकडं काही होत आहे. तर मित्रांनो पूर्ण दगड ढसळून राहिले. पुढं वरचा तो जो डोंगर आहे ना, तो ढसळून राहिला खाली. तर पाहू शकता एकदम बेकार मध्ये लँडस्लायडिंग होत आहे. पाहू शकता कशी दगड येऊ राहिला खाली वाहत वाहत. चंद्रेश्वर महादेव मंदिर आहे मित्रांनो. तर आता आरती चालू झाली. तर पाहू शकता तर आपला आजचा 167वा मुक्काम आपला इथे या मंदिरामध्ये. तर या साईडला काकाचा नावाचा टेंट लावलेला आहे. ते पाहू शकता इकडं हनुमानजीचं मंदिर आहे, ते पण दाखवतो एकदम. हे बघा हनुमानजीचं मंदिर आहे. आरती चालू आहे. आता आरती घेऊन त्याच्यानंतर आपण आरती एकादश होती, आता फराळचं पण करणार आहे.